पाम बीच से जाते हैं, पाम बीच। तसा काहीसा लाईनअप आहे आज। यामाहा FZ, माझी 310 GS, राल्फची हायनेस, सुकेशची NS आणि ही बेनेली TRK। सुकेश माझं जॅकेट, हेल्मेट, ग्लव्स, बलकलावा, गॉगल, ड्रोन, बॅटरी, फोन सगळं इथे पडलंय। चलो पनवेल वाला पाम बीच से जाना है, छेड़ा नगर। मेरा एक फ्रेंड है, टर्न मार के। नहीं, साथ में चलना। तू हैंड गार्ड लावले? हैंड गार्ड? पहिले जे प्लास्टिकचे होते। अरे वो लाईट पण लावली। स्काउटेक्स। गणपती बाप्पा मोरया। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल। मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मी निघालोय पुन्हा एका ब्रेकफास्ट राईडला माझ्या मित्रांसोबत। तर आज माझ्यासोबत राल्फ आहे, सुकेश आहे आणि जयेश आणि सोहिल, असे आम्ही टोटल 5 जण राईड करतोय आणि 5 वेगळ्या वेगळ्या बाईक्स आहेत आज। आज एकही बाईक तुम्हाला रिपीट नाही दिसणार आहे। मी GSवर आहे, राल्फ होंडा हायनेसवर आहे, सुकेश शेट्टी पल्सर NSवर आहे आणि आज फॉर अ चेंज जयेश 310 आहे चालवत आहे। त्याची जी डेली कम्यूट बाईक आहे FZ, तो ती बाईक घेऊन येणार आहे असं मला बोललं। आता बघू काय घेऊन येतो आहे, कारण त्याने त्याच्या बाईकमध्ये नवीन टायर टाकले। तर मला असं वाटतं की कदाचित त्याला ते टायर्स चेक करायचे असतील आणि कुठे लांब नाही जाते आम्ही। तिथे खालापूरच्या पुढे एक धरण आहे, डॅम आहे, तिथे चाललो आहे आम्ही। आणि सोहिल असणार। आता सोहिल आज कुठली बाईक घेऊन येते मला नाही माहीत। चलो कुठे येतोय? पेट्रोल नाही भरायचं ना? पेट्रोल नाही भरायचं ना? भरून घेतो। उसका कोई दोस्त आ रहा है साधा। आज फर्स्ट टाइम मला या पेट्रोल पंपवर गर्दी नाही भेटली आहे, फुल 750 रुपीजचं पेट्रोल गेलंय। निघेपर्यंत 6:45 झालेत। जयेशचा एक फ्रेंड येणार होता, तो अजून आला नाही। हां पाम बीच से जाते हैं, पाम बीच, पाम बीच, पाम बीच। तर फायनली निघालोय। सकाळी पाऊस पडून गेलाय, रस्ता साईडने ओलाय आणि वातावरण पण ढगाळ आहे आणि मी रेन लायनर्स आणलेच नाहीये। तिथे जाईपर्यंत पाऊस नको भेटायला, येताना भेटला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही। आज संडे आहे पण संडेच्या मनाने बघायला गेलं तर खूप गाड्या आहेत रोडवर। म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या गाड्या असतील ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून, पण बऱ्याच गाड्या आहेत। हा टोल नाका पुढे आणल्यापासून थोड्या प्रमाणात ट्रॅफिकवर कंट्रोल आला आहे। पूर्ण नाही पण बऱ्यापैकी आला आहे। या गाडीत बघा पूर्ण भाज्या भरल्यात, पूर्ण भाज्याच भाज्या, पूर्ण वरपर्यंत।
आणि आलोय किल्ल्याच्या सिग्नलला. हल्लीच्या हल्ली खूप राईड झाल्या माझ्या. ते राजमाचीपासून चालू झाले, राजमाची केली, त्यानंतर केळवे बीच, त्यानंतर BMW मोटरराडची राईड आणि आता ही राईड. मजा येते. कधी कधी असं होतं की 2-2 महिने राईडच होत नाही. जसं की मी जानेवारीमध्ये 1 तारखेला सोलापूरच्या इथे राईड केली पळसनाथ मंदिरला, त्यानंतर राईडच नाही केली. जवळजवळ जुलै संपत आला तरी मी राईड नव्हती केली. जसा एक्सिलेटर सोडतो ना गाडी लगेच खाली येते, अशी नाही की पडतच राहते. ही एक गोष्ट खूप आवडते मला या बाईक बद्दल. गाडी लगेच कंट्रोल मध्ये येते. आता सोहिल भेटेल आपल्याला इथे. सोहिल दिसत का नाहीये. इधर से अपन नीचे उतरते हैं, देख पता है आगे वहां पे रास्ता बहुत खराब है, तो राइट में मत रख गाड़ी, लेफ्ट में रख. तो माहिती आहे आपण खाली उतरतो ह्या रस्त्यावरून राईटला, मुंबई पुणे हायवेला. तो राईट घेतो ना, त्या ब्रिजवर रस्ता खूप खराब आहे. अच्छा अच्छा. त्या दिवशी एक जण पडला. अरे इथे पण आता रोड होता मध्येच ना. तो फर्स्ट एकदम फास्ट रूट होता ना, मोठे खड्डे होते. नशीब मी मधून आलो, कारण की मी होतो 110 के ऊपर जाता हूँ. तो एक्चुअली वो खड्डे के ऊपर से ही जाता था, पर खड्डा अगर बड़ा होता ना तो गया पलटे होऊन. सोहिलला फोन करूया. सोहिल नाही येते. येतोय. नाटकी करत होता रे. अरे कुठे ये लवकर. काय झालं? आम्ही इथे येऊन थांबलोय तुझी वाट बघत. 1 मिनिट थांब, जयेशशी बोल. फायनली निघालोय. 7:42, 7:45 झाले लगभग. सोहिलने टांग दिली आहे. सोहिल नाही येते, पण जयेशचा एक दुसरा फ्रेंड आलाय शशांक म्हणून. ह्या पॅच बद्दल बोलत होतो मी. खूप बेकार आहे. इथे पडलेलं एक जण. कसला टर्न घेतला त्याने आणि मी अर्जंट ब्रेक घेतला. कॅमेरा बंद होता. टर्न घेऊन झाल्यावर हात दाखवतोय सॉरी सॉरी करून. जसं मुंबईच्या बाहेर पडलोय तसं ट्रॅफिक नाही आहे. आणि हा जो पॅच आहे, मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं, एवढा एन्जॉय करता येतो ना राईड करायला. म्हणजे जो शेडिंगचा टोल नाक्यानंतर ते खालापूरपर्यंत खूप मस्त रस्ता आहे. आणि रोड कंडिशन पण खूप चांगली आहे, कुठेच स्पॉट होल्स नाही आहे. त्यामुळे खूपच मजा येते बाईक चालवायला. मी आणि सुकेश कधीपासून पुढे मागे क्रूज करतोय मस्त. 80, 90, 100. मी तर 4 व्हीलरवाल्यांना पण रेकमेंड करीन, कधीतरी फुर्सतमध्ये असाल ना तर ह्या जुन्या मुंबई पुणे हायवेने या. खूप मस्त रस्ता. खालापूरचा राईड घेतलाय आणि आता लागलोय ह्या पेनवाल्या रस्त्यावर. इथून अजून 47 किलोमीटर्स दाखवत आहे. तर आमचा असं प्लॅन झालं आहे की आता इमॅजिकाच्या इथे जे काय हॉटेल्स आहेत तिकडेच नाश्ता करूया, कारण लेट झालंच आहे. 8:15 झाले आहेत. ठीक आहे, होत असतं.
माहिती आहे का, पान हाऊस पण आहे, सुमन वडापाव. हे खाऊया, इथे खाऊया. तसा काहीसा लाईनअप आहे आज. यामाहा FZ, माझी 310 GS, राल्फची हायनेस, सुकशची NS आणि ही बेनेली TRK बीस्ट. चला नाश्ता करूया, व्यवस्थित काहीतरी खाऊया, भूक लागली आहे खूप. चला झालं, ते असंच ठेवतोयस? हे असंच आहे, ते निघणार नाही. आणि काय आतमध्ये काय नाही ना, ठीक आहे चलो. तर आता नाश्ता करून झालाय सगळ्यांचा, आता निघतोय पुढे. इथून अजून 40 मिनटं दाखवत आहेत, 27 किलोमीटर बाकी आहे. बघूया कसा होतोय पुढचा प्रवास. चला निघूया. तर निघालोय नाश्ता करून आणि टाइम झालाय 9. आता आलोय आम्ही, कुठलं गाव आहे हे, सुधागड, पेंडली. आता आलो आम्ही पेंडली म्हणून या गावाकडे. आणि आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. गुगल मॅप इथून लेफ्ट दाखवतो. ते जागेचं नाव काय माहिती आहे तुला, आपण चाललोय त्या? तेरे को राइट कैसे पता है? हाँ, तो बोलतो राईटला जायचंय. आम्ही त्याला विचारूया. मित्रा, कोंडगाव डॅम, कोंडगाव डॅम हा सरळ ना? गुगल मॅपच्या भरोश्यावर जाऊ आता. नदीचं पाणी बघा, गावची आठवण आली. सुकेशने कुठला मॅप लावलाय काय माहित. तू कोणचा मॅप लागाय? गुगल मॅप कुठल्या गावातून घेऊन चाललोय कळत नाही. गावागावातून एकदम आतून रस्ता काढतोय. ती मुलगी सरप्राईज होती. गुगल मॅप तर हा मेन रोड वरून हा लेफ्ट दाखवते. हा लेफ्ट कुठे जाणार? रस्ता आहे का? मी इथं नाही नेणार. 300 मीटर्सच आहे, आपण चालत जाऊ शकतो. सुकेश गेलाय पुढे. आगे रास्ता है, है आगे. नदीच आहे ना इथं. हा पुढे रस्ता तर दिसतोय, जा देख क्या. सुकेश जाऊन आलेला इथे. पुन्हा रस्ता स्लीपरी आणि फुल ऑफ रोड आहे. तर आता एक काका भेटले, ते बोलले मागून रस्ता आहे, पण इथून गाडी आली, आता मानना पडेगा. ते कोंडगाव म्हणून ॲरो होता.
त्या गावातून आतून जायचं सरळ सरळ, गाव क्रॉस करून पुढे मग डॅमवर जाता येतं. सुकेश खूप दिवसांनी राईडला आलाय ना, असंच होतं. चला, ते दोघे पुढे गेलेले. फायनली आम्ही पोचलोय डॅम कडे. वाव, हा हा हा. आता तुला जीएसची आठवण आली असेल. सेंटरला जाऊया चल. बघा धरणाचं पाणी कसं वाहत आहे. थोडा पाऊस कमी झाला आहे म्हणून कदाचित कमी आहे. पाऊस जास्त असता तर पूर्ण ओव्हरफ्लो झालं असतं. ड्रोन शॉट कसे वाटले तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप मस्त जागा आहे. आम्ही आता जस्ट निघायच्या आधी बोलत होतो की नेक्स्ट संडे परत येऊया म्हणून आणि कपडे घेऊन येऊया. ते लोक कसे आंघोळ करत होते तशी येऊन आंघोळ करू इथे. आता पुन्हा थोडी ट्रिकी सिच्युएशन आहे इकडे. खतरनाक वाला ऑफ रोड आहे, खाली उतरायचं आहे. चला मी तर उतरलो. ग्लव्स काढलेत मी कारण माझं कॅमेऱ्याचं जे केस आहे ज्याच्यामधून माझा कॅमेरा ऑपरेट होतो ऑन ऑफ, त्याचं मी रेकॉर्डिंग चालू बंद करतो ना, ते बटनच खराब झालं. म्हणजे पडलंच आत्ताच कुठेतरी पडलं, तर ते ग्लव्सने ऑपरेट होणं शक्यच नाही आहे. दाखवतो मी ते तुम्हाला काय झालं एक्झॅक्टली. तर आता मला जर कॅमेरा ऑपरेट करायचा आहे तर ग्लव्स घालून तो होणार नाही. त्यामुळे आता मला ग्लव्स न घालताच राईड करायला पाहिजे. आणि पुन्हा आता आलो आहे पालीवाल्या रोडवर. हा रस्ता पण मस्त आहे गाडी चालवायला.
आता मी आणि सुकेश थोडी पळवणार आहे गाडी. एक ड्रिंक ब्रेक घेतलाय छोटा. राल्फ राहिलाय. आला आला. आणि गरज होती. ड्रिंक ब्रेकच्या नावाखाली आता इथे वडापाव पण होतोय. राल्फ एक वडापाव, मी एक त्याचं नाव काय विसरलो मी. शशांक एक वडापाव खातो आणि सुकेश. तर आता इथून निघतोय. सगळ्यांचं ड्रिंक ब्रेक झालं. चला निघूया. कधीपासून थांबलो इथे. इथून राईड घ्यायचं होतं. सुकेश सरळ निघून गेलेला. हे लोक पण थांबलेले. आता आलोय पुन्हा आपल्या मुंबई पुणे ओल्ड हायवेला. तेरे को जिधर टर्न लेने का उधर ही आगे जाने का रहते हैं. जयेश गेला खाली. मी आहे आणि माझ्या मागे तो जयेशचा फ्रेंड आहे. राल्फ आणि सुकेश कुठे गायब आहेत माहीत नाही. त्या ट्रॅफिकमध्ये आम्ही सगळे इकडे तिकडे गेलो. चलो बाय. माझं जॅकेट, हेल्मेट, ग्लव्स, बलकलावा, गॉगल, ड्रोन, बॅटरी, फोन सगळं इथे पडलं आहे. तर मी आलो घरी राईड संपवून. ॲक्च्युली मी खालीच राईड एंड करणार होतो, पण ह्यावेळी थोडं चेंज. मी वरती आलो राईड संपवायला. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्रायबर वाढवा. किती लोक आहेत जे व्लॉग बघतात सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असाच कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय 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 बाय. आता नेक्स्ट व्लॉग कुठला बनवायचा हा प्रश्न पडला आहे, कारण लागोपाठ माझे 3-4 राईड झाल्या. तर कळत नाही आहे मी कुठला व्लॉग बनवू. तुम्हाला काय सजेशन असेल तर तुम्ही नक्की सजेस्ट करा मी कुठला व्लॉग बनवू.